दिनांक 16 फेब्रुवारी. अध्याय 6. दैनंदिन ज्ञानेश्वरी आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 61 पासून पुढे. यदा हि नैनेंद्रियार्थेषु न कर्मस्व नुष्यजते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तत्योते. तरी जयाचिया इंद्रियाचिया घरा नाही विषयांच्या एरझारा. जो आत्मबोधाच्या ओवरा पौडला असे जयाचे सुखदुःखाचे अंगे झगडले मानस चेवो नेगे. विषय पासी आलिया सेनरिगे हे काय म्हणोनी. इंद्रिये कर्माच्या ठाई वाढिनली परी कही. फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी असतेनी देहे तुला. जो चेतुची दिसे निदेला तोच योगारूढ भला ओळखे तू. तेत अर्जुन म्हणे अनंता हे मज विस्म बहु ऐकता. सांगेन तया ऐसे योग्यता कवने दीजे. उद्धरेतात्मानात्मानं नात्मानम साधयेत. आत्मेव ह्यात्मानो बंधुरात्मेव त्रिपुरोत्मन. तव सोने श्रीकृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे. कवनासी काय दिजिले कवने अद्वैये. पै व्यामोहाची शेजे बळिया अविद्या निद्रुती होईजे. ते वेळे दुःख स्वप्न व्हा भोगीजे. जन्म मृत्यूचा पाठी अवसात येचेवो. ते अवघेची होय वावो. ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची. म्हणून आपण पाची आपण या घातू किजतू असे धनंजा. चित्त देऊन अनाथलिया देहाभिमाना. बंधुरात्मानत्मतस्य येनात्मेवात्मनाजित. अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्म्य शत्रुवत. हा विचारून अहंकार सांडिजे मग असतोची वस्तूची होईजे. तरी आपले स्वस्ती सहजे आपण केली. एरवी कोश कीटकाची परी तो आपण या आपण वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारुस्थळी. कैसे प्राप्तीची वेळे देवा आंधळेपणाचे डोळे. की असते आपले डोळे आपण झाकी. का कवन एको भ्रमलेपणे मी तो नव्हे गा चोरला म्हणे. ऐसा नाथिला चंदू अंतःकरणे घेऊन ठाके. एरवी होय ते तोची आहे परी काय की जे बुद्धी तैशी नोहे. देखा स्वप्नीची निघाये की मरेसाचे. जैसे शुकाचे ने अंग भारे. नळिका भोविनली एरी मोरे. तेने उडावे परिनपुरे मनशंका. वायाची मान पिळे अटुवे ही आवळे. टिटांतू नळे धरून ठाके. म्हणे बांधला मी फुडा. ऐसिया भावनेच्या पडे खोडा. की मोकळ्या पायाचा चवडा गोवे अधिके. ऐसा का जेविन आतुडला तो सांग पा काय अनिके बांधिला. मग्न सोडीची जरी नेला तोडून अर्धा. म्हणून आपण या आपण चिरेपू. जेने वाढविला संकल्पू. एर स्वयंबुद्धी म्हणे बापू तो नाथिला नेगे. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहित. शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयो. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय. युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाभ कांचन. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता. परमात्मा परोता दूरी नाही. जैसा किडाळाच दोष जाये तरी पंधरे तेची होये. तैसे जीवा ब्रह्मत्वाये संकल्पलोपी. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा. नलगे मिळो जाणे आकाशा अनाठाया. तैसा देहंकारू नाथिला. हा समूळ जयाचा नाशिला. तोची परमात्मा संचला आधीच आहे. आता शीतोष्णाच्या वाहनी. तेत सुखदुःखाची कडसणी. ये न समासती काही बोलणी मानपमानांची. जे जे वाटा सूर्य जाये ते उते तेजाचे विश्व होय. तैसे तया पावे ते आहे तोची म्हणून. देखे मगोनी सुटती धारा. ती अनुरूपती जैसिया सागरा. तैसी शुभाशुभे युगेश्वरा नवती आने. जो हा विज्ञानात्मक भावो तया विवरिता जाला वावो. मग लागला जव पावो तव ज्ञान तो तोची. आता व्यापकू एक देशी. हे वापोही जे ऐसी. ते करावी ठेलिया पेशी दुजे नवीन. ऐसा शरीराची परिकौतुके परब्रह्माची निपाडे तुके. जेने जिंतली एके इंद्रिये गा. तो जितेंद्रियो सहजे तोच योगयुक्त म्हणजे. जेने साने थोरणे निजे कवने काळी. देखे सोनयाचे निखळ मेरुयेसने ढिसाळ. आणि मातीयेचे डिखळ सरसेची मानी. पाहता पृथ्वीचे मूल थोडे. ऐसे अनर्गरत्न चोखडे. देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. अर्थ
तरी ज्याच्या इंद्रियाच्या घरात विषयांचे येणे जाणे होत नाही, अथवा जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थपणे निजलेला असतो, संसारातील सुखदुःखे ज्याच्या मनाला धक्के देतात तरी पण त्याचे मन जागे होत नाही, विषय अगदी जवळ आले तरी त्याला जाणीवही नसते, त्याची इंद्रिये जरी कर्म करीत असली तरी ज्याच्या मनात फलाची इच्छा कधी उत्पन्न होत नाही, जो देही असूनही निजलेला दिसतो, त्यालाच खरा योग साध्य झाला असे समज. तेव्हा अर्जुन श्री अनंतास म्हणाला, देवा, तुमचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटते. त्याला अशी योग्यता कोण देतो सांगा ना. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे म्हणजे नवलच आहे. या अद्वैतामध्ये कोणाला कोणी काय द्यायचे आहे. अविवेकाच्या अंथरुणावर जेव्हा मायेच्या बळाने जीव झोपतो तेव्हा तो जन्मरूपी वाईट स्वप्न भोगतो. मग जेव्हा अकस्मात जागृती येते तेव्हा ते स्वप्न सर्वच व्यर्थ असते. अशा प्रकारची सत्यस्थिती त्याला आपल्याच ठिकाणी अनुभवायस येते. म्हणून अर्जुना, मिथ्या अभिमानाकडे लक्ष देऊन आपण आपला घात करतो. विचाराने अहंकार टाकला की आपले ब्रह्मस्वरूप आपल्याच ठिकाणी शरीरात दिसून येते. असे झाले की आपणच आपले कल्याण केल्यासारखे होते. नाहीतर जो आपल्या शरीरावरच आत्मबुद्धी ठेवतो तो कोषकिड्याप्रमाणे स्वतःचा वैरी होतो. ऐन लाभाच्या वेळेला करंटाला आंधळेपणाचे डोळे कसे लागतात पहा. तो आपणच आपले डोळे झाकून घेतो आणि वस्तू लाभाला अंतरतो. किंवा एखादा वेडा मनुष्य अज्ञानाने मी चोरला गेलो असे म्हणतो. आपल्या मनात असे भलतेच वेड तो घेऊन बसतो. एरवी भ्रमाशिवाय पाहू गेले तर तो स्वतःला ब्रह्म आहे, परंतु काही केले तरी त्याच्या बुद्धीला तसे कळत नाही. पहा, स्वप्नातल्या तलवारीच्या वाराने कोणी खरेच मरेल का? किंवा पोपटाला आधारासाठी टाकलेली नळी त्याच्या अंगाच्या वजनाने उलटी फिरली तर तो उडून न जाता आपणच फिरलो अशी शंका मनात घेऊन ती नळी जसा तो सोडत नाही, मग तो व्यर्थ मान हलवतो. छातीने व पायाने ती नळी आवळून चोचीने धरून तो ओरडतो. मी खरोखर बांधला गेलो आहे असे समजून तो खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायाच्या चवड्याने नळी बळकट धरतो. असा जो व्यर्थच भ्रमात सापडला आहे त्याला दुसरे कोणी बांधायला आले होते का सांग. नंतर त्याला अर्धा सोडून नेला तरी तो नळी तोडत नाही. म्हणून ज्याने आपला देहाभिमान वाढवला आहे तो स्वतःचा शत्रू होय. श्रीकृष्ण म्हणतात, जो खोट्याचा अभिमान धरत नाही तो आत्मज्ञानी समजावा. आणि ज्याने आपले मन जिंकले आहे, मनावर विजय मिळवल्यामुळे ज्याच्या सर्व कामना पूर्णपणे शांत झाल्या आहेत, त्याला परमात्मा भेटायला लांब जावे लागत नाही. ज्याप्रमाणे हिणकस सोन्यातूनच दोष निघाला की शुद्ध सोने मिळते, त्याप्रमाणे अहंकाराचा नाश झाला की जीवाला ब्रह्मत्व प्राप्त होते. घट फुटून गेल्यावर घटाच्या आकाशाला आकाशात मिळून जाण्यासाठी अन्यत्र जावे लागते का? तसे देहाच्या मिथ्या अभिमानाने समूळ निरसन झाल्यावर सर्वत्र मुळातच परमात्मा व्यापून राहिलेला आहे. आता शीत उष्ण सुख दुःख मान अपमान हे सर्व संपून जाते. कारण ज्या ज्या वाटेने सूर्य जातो त्या ठिकाणी प्रकाश पाडतो. त्याप्रमाणे त्याला जी वस्तू दिसते त्यात तो ब्रह्मरूपच पाहतो. ढगातून पडणाऱ्या पावसाच्या धारा जशा समुद्राला बोचत नाही त्याप्रमाणे तो ब्रह्मरूप बनला आहे. त्याला शुभाशुभ कर्मे भिन्न वाटत नाही. आता हे जे दिसणारे सारे विज्ञानात्मक विश्व आहे ते त्याला पाहू गेले असता मिथ्या असल्याने व्यर्थ वाटते. मग तो आत्मज्ञानी जे पाहतो ते आपण स्वतःच आहे असे त्याला दिसते. आता द्वैत न उरल्यामुळे मी व्यापक किंवा मर्यादित अशी चर्चा करण्यात काहीच अर्थ उरत नाही. असा ज्याने इंद्रिय जिंकले आहे तो देहधारीच असतो, तरी पण तो परब्रह्माच्या ठिकाणी बरोबरीचा ठरतो. तो जितेंद्रियच मानावा. योगयुक्तही तोच आहे ज्याचे मन कधी लहान मोठे असा भेद मानत नाही. शुद्ध सोन्याच्या मेरू पर्वताएवढा ढीग जरी समोर आला अथवा मातीची ढेकळे जरी आली तरी त्यांना तो सारखेच मानतो. पृथ्वी मोलाचे शुद्ध तेजस्वी रत्न जरी त्याच्या हातात दिले तरी तो निरीच्छ त्याला दगडासारखेच मानतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.